बरीच लोक ना मूलांक आणि भाग्यांकामध्ये गफलत करतात. मूलांक काय असतो? तो मूलांक हा तुमची पर्सनॅलिटी दर्शवणारा एक नंबर आहे. भाग्यांक काय आहे? तर भाग्यांक तुमचं भविष्य वर्तवणारा नंबर आहे. तर मूलांक याच्यावरही तुम्ही छान पद्धतीने काम करू शकता. जर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवून आणायचे आहेत, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणायचे आहेत, तुमच्या बोलण्याच्या वेगळ्या लयीमध्ये तुम्हाला जायचं आहे, तुमच्या करिअरसाठी तुम्हाला स्वतः व्यक्तिमत्वावर काम तर केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट आहे भाग्यांक. जे भाग्यांक म्हणजे तुमचा मार्गदर्शक असतो, म्हणजे एक कंडक्टर, एक ड्रायव्हर नंबर, बरोबर. तर भाग्यांक जो आहे ना त्याला कायम फॉलो करा, कारण तो तुमचं नशीब घडवतो. भाग्यांक तुम्हाला खूप छान वळणावर घेऊन जाणारा नंबर आहे. पण बघायला पाहिजे की तुमच्या पूर्ण डेटमध्ये, तुमच्या पूर्ण कुंडलीमध्ये पण तुमचा भाग्यांक कितपत तुम्हाला सपोर्ट करणार आहे हेही पाहायला लागतं. काही जण असतात की फक्त टोटल करतात, माझा हा भाग्यांक आहे, पण तो नंबर जर तुम्हाला वापरायचा नसेल, तुमचा भाग्यांक असूनही तुम्ही वापरू शकत नसणार, तर प्लीज तो नंबर वापरायचा नसतो. त्यामुळे कुठलाही व्हिडिओ पाहून, यूट्यूब पाहून, इन्स्टा पाहून जर तुम्ही एखादा असा कुठला नंबर वापरायला चालू केला असेल ना, तर प्लीज असं करू नका. कारण अर्धवट ज्ञान ना कायम धोकादायक असतं आणि ते तुम्हाला धोकाच देतं. सो प्लीज 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 काही गोष्टी ना मी अगदी तुम्हाला मनापासून सांगते, अशा मनाने करू नका. कोणीही यूट्यूब पाहून किंवा कोणीही इन्स्टा पाहून कधीच न्यूमरोलॉजिस्ट नाही होऊ शकणार आहे. त्याच्यासाठी नुसतं एक न्यूमरोलॉजिस्ट असतो ना, तो पूर्ण डेप्थमध्ये जेव्हा पाहतो ना, तेव्हा तो तुम्हाला सांगू शकतो की हा तुमचा भाग्यांक आहे आणि हा तुमचा मूलांक आहे. तर तुम्ही असे कुठलेही व्हिडिओ पाहून प्लीज गफलत करून घेऊ नका आणि नको ते नंबर ॲक्टिव्ह ठेवू नका तुमच्या लाईफमध्ये.